बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं गुरुवारी विधानसभा निवडणुकीचा आपला वचननामा जाहीर केला। मुलांना मुलींसारखंच मोफत शिक्षण देण्यासह कोळी बांधवांचा त्यांना हवा असणारा विकास, गृहनिर्माण धोरण ठरवणं, मुंबईसारखाच महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरातील झोपडपट्ट्यांचा विकास, मुंबईतील पळवलेले वित्तीय केंद्र नव्यानं धारावीत उभारू, अशी विविध आश्वासनं ठाकरे गटानं या वचननाम्याद्वारे दिली आहेत। विशेषतः मुंबईकरांना सागरी पुलाचं दिलेलं वचन पूर्ण केल्याचा दावाही उद्धव ठाकरे यांनी केलाय। उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला, त्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीचा आपल्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला। या जाहीरनाम्याद्वारे उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा शब्द देत कोळी बांधवांना त्यांना हवा असणारा विकास करण्याची ग्वाही दिली आहे। ठाकरे गटाचा हा जाहीरनामा पॉकेट साईज अर्थात खिशात मावणार आहे। त्यावर एक QR कोड असून तो स्कॅन केल्यानंतर मतदारांना तो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर पाहता येणार आहे। उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीचा निवडणूक जाहीरनामा लवकरच जाहीर केला जाईल, पण त्यापूर्वी आम्ही आमचा वचननामा जाहीर करत आहोत। कालच आम्ही आमची पंचसूत्री जाहीर केली। आमच्या आणि महाविकास आघाडीच्या वचननाम्यात फारसं अंतर नसेल। आमच्या पक्षानं यापूर्वी जी आश्वासनं दिली होती ती सर्व पूर्ण केली आहेत। आमचा वचननामा 2 प्रकारचा असेल, त्यात QR कोडही असेल। हा QR कोड स्कॅन केल्यानंतर मतदारांना आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरच आमचा वचननामा दिसेल। शिवसेनेनं मुंबईकरांना सागरी पुलाचं आश्वासन दिलं होतं, आम्ही हे आश्वासन पूर्ण केलंय। रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती। त्यावरून सदाभाऊ खोत यांच्यावर चहूबाजूनं टीकेची झोड उठली होती। महाविकास आघाडीसह महायुतीतील अजित पवार यांनीही सदाभाऊ खोत यांना खडेबोल सुनावले होते। त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे। माझ्या वाक्याचा विपर्यास करण्यात आला, कोणाच्या व्यंगत्वाकडे बघून बोलण्याचा माझा हेतू नव्हता, असं सदाभाऊ खोत म्हणाले। सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी बुधवारी आयोजित सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर उपरोक्त टीका केली। शरद पवार सध्या महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची भाषा करतायत, पण त्यांना महाराष्ट्राचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का, हा माझा प्रश्न आहे, असं सदाभाऊ खोत म्हणाले होते। त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातून टीका करण्यात आली। सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यावरून दिलगिरी व्यक्त करताना ग्रामीण भाषेचा दाखला दिला। कुणाच्या व्यंगाला उद्देशून बोलण्याचा माझा हेतू नव्हता, ही गावगाड्याची भाषा आहे, परंतु काही लोकांनी त्या शब्दांचा विपर्यास केला, त्यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी शब्द मागे घेतो, मी दिलगिरी व्यक्त करतो, असं सदाभाऊ खोत म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानं शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील अंतर खूपच वाढलंय। दोन्ही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही करतायत। मात्र सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार हे चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं। विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणत अजित पवारांनी खोतांना सुनावलंय। इतकंच नाही तर आपण त्यांना फोन करून असं वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं देखील सांगितलं असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं। सदाभाऊ खोत हे जत विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भाजप नेते गोपीचंद पडळकर यांचा प्रचार करण्यासाठी मतदारसंघात सभा घेत होते। इतर नेत्यांप्रमाणे तेही विरोधी पक्षांवर हल्लाबोल करत होते। मात्र त्यानंतर त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली, पण नंतर त्यांची जीभ घसरली। शरद पवार यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्राचा चेहरा करायचा का, असा प्रश्न त्यांनी विचारला। त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होतीये। सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांनी खोतांना फोन करून नाराजी व्यक्त केली। त्यांनी तत्काळ सदाभाऊंशी संवाद साधला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्यावरील कोणतीही वैयक्तिक टीका खपवून घेणार नाही, असा इशारा दिला। अजित पवार म्हणाले, सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेलं वक्तव्य अत्यंत चुकीचं आणि निषेधार्ह आहे। शरद पवारांवर कुणी अशी टिप्पणी केल्यास आम्ही खपवून घेणार नाही, कुणीही वैयक्तिक टिप्पणी करू नये। आपण महायुतीचा भाग असलो तरी पवार साहेबांवर एवढ्या खालच्या पातळीवर टीका करणं आपल्याला वैयक्तिकरित्या अमान्य आहे, ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचं पवारांनी म्हटलंय। दिवंगत प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलाय। बहीण भावानं संगनमतानं धमक्या देत कोट्यावधी रुपयांची जमीन अल्प किमतीत खरेदी केल्याचं त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेत म्हटलंय। सारंगी महाजन म्हणाल्या की पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांनी प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली परळीतील तालुक्यामधील जिरेवाडीच्या गट नंबर 240 मधील 36.50 आर जमिनीचा व्यवहार हा संगनमतानं गोविंद बालाजी मुंडे यांच्या माध्यमातून गोविंद माधव मुंडे, तानाजी दशरथ चाटे आणि पल्लवी दिलीप गीते यांच्या नावे केली। सारंगी महाजन म्हणाल्या की महाजन परिवारातील कोणत्याही वारसाला जागेवर येऊ न देता त्यांच्या पश्चात परस्पर व्यवहार ठरवून बोलावून घेतलं आणि बोगस रजिस्ट्री करून घेतली। सदर व्यवहाराबद्दल कुणाला सांगितल्यास माझ्या परिवाराला संपून टाकण्याची धमकी दिली होती। सदर जमीन पंडित अण्णा मुंडे यांच्या समाधीसमोर आणि परळी बीड हायवे लगत आहे।
त्यातील 27 आर जमीन शासनानं रस्ते विकास कामासाठी संपादित केली आहे. उर्वरित 36.50 आर जमिनीचा वरील व्यवहार असल्याचं त्यांचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्या उपस्थितीत त्यांनी सांगितलं. सारंगी महाजन म्हणाल्या की परळीत माझी 63.50 आर जमीन होती. 36 आर जमीन फ्रॉड करून विकली. मला परळीच्या अनुसया हॉटेलमध्ये बोलावून घेतलं. मला तिथून रजिस्टर ऑफिसला नेलं. तिकडे माझ्याकडून सही करून घेण्यात आली. कुणी जमीन घेतली आम्हाला माहिती नाही. इकडून आम्हाला गोविंद बालाजी मुंडेंनी घरी नेलं, जीव घातलं. त्यानंतर ब्लँक पेपरवर सह्या घेतल्या. त्याला मी विरोध केला असता त्यांनी म्हटलं की सही केल्याशिवाय धनुभाऊ तुम्हाला परळी सोडून देणार नाहीत अशी धमकी दिल्याचं त्यांनी म्हटलं. या प्रकरणी तोडगा न निघाल्यामुळे अंबाजोगाईच्या दिवाणी न्यायालयात 18 ऑक्टोबर 2024 रोजी दावा दाखल केलाय. त्यावर प्रतिवाद्यांना नोटीस बजावली आहे. 25 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मी माझ्या पक्षाची भूमिका सांगतो. जातीय जनगणनेची मागणी आम्ही मागच्या 3 वर्षापासून करत आहोत. ती झालीच पाहिजे. त्यातून वास्तव चित्र देशासमोर येईल. ते आल्यानंतरच आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंबंधी निर्णय घेता येईल असं खासदार शरद पवार यांनी नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना म्हटलंय. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की मी आता नागपूरला आहे. नागपूरमध्ये 3 सभा घेतल्या जाणार आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला परिवर्तन हवंय. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आम्हाला करावं लागणार आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय. विनोद तावडे म्हणालेत की ज्याच्या नावाची चर्चा मुख्यमंत्री पदासाठी होते त्यांना कधीच मुख्यमंत्री पद मिळत नाही. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की त्यावर याची अंतर्गत माहिती त्यांना अधिक आहे. शरद पवार म्हणाले की महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवत आहोत. आमच्या प्रचाराची सुरुवात कालपासून झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या वतीनं मी स्वतः उपस्थित होतो. प्रचाराची सुरुवात आम्ही केली आहे. सदाभाऊ खोतांनी जे वक्तव्य केलं त्यावर प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी काहीही भाष्य केलं नाही. तसंच बटेंगे तो कटेंगे या योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावरही त्यांनी काहीही भाष्य केलं नाही. तर जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही मागणी आम्ही मागची 3 वर्ष करत आहोत. त्यामुळे वस्तुस्थिती कळेल आणि आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंबंधीचं चित्र स्पष्ट होईल असं मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलंय. जम्मू काश्मीर विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान गुरुवारी आमदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. सत्ताधारी आणि विरोधी भाजपच्या आमदारांनी एकमेकांची कॉलर पकडून एकमेकांना धक्काबुक्की केली. सभागृहात गदारोळ झाल्यानंतर अध्यक्षांनी विधानसभेचं कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब केला. वास्तविक लंगेटचे आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी कलम 370 मागं घेण्याचा बॅनर सभागृहात फडकवला. बॅनरवर लिहिलं होतं, आम्हाला कलम 370 आणि 35A पुनर्स्थापित करायचं आहे आणि सर्व राजकीय कैद्यांची सुटका हवी आहे. याला भाजप आमदार आणि विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी विरोध केला. विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. भाजप आमदारांच्या निषेधाची मालिका इथंच थांबली नाही. त्यांनी सदनाच्या वेलमधून खुर्शीद अहमद शेख यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या हातातील बॅनर हिसकावून घेतला. यावेळी शेख यांच्या समर्थनार्थ सज्जाद लोन आणि वाहिद पारा आणि नॅशनल कॉन्फरन्सचे काही आमदार भाजप आमदारांशी भिडले. यावेळी बॅनर फाडवण्यावरून सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांची कॉलर पकडून बॅनर हिसकावून घेण्यास सुरुवात केली. गोंधळ वाढत असल्याचं पाहून मध्यस्थी करणाऱ्या मार्शलनी भाजप आमदारांना सभागृहाबाहेर हाकलून दिलं. मनसेचे आणि आमच्यामध्ये भांडूप मतदारसंघासाठी बोलणं झालं होतं. अमित ठाकरे त्या मतदारसंघातून लढतील असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आम्ही तयारी केली. पण अमित ठाकरे अचानक माहीममधून उभे राहिले असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही बाळा नांदगावकर यांच्या मतदारसंघात महायुतीमधून उमेदवार दिला नाही. राज ठाकरे यांनी अमित यांना माहीममधून उमेदवारी दिल्यावर सदा सरवणकर यांच्याशी चर्चा केली. पण जर माहीममध्ये दुरंगी लढत झाली तर अमित ठाकरेंचा पराभव होऊ शकेल आणि तिरंगी लढत झाल्यास मात्र आम्हा दोघांपैकी एकाला संधी आहे हे समीकरण राज ठाकरेंना सांगावं असं सरवणकरांना म्हणालो. पण राज ठाकरे त्यांना भेटले नाहीत. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांवर टीका करतात, दुसरीकडे त्यांच्यात कौटुंबिक साटलोटं सुरू असल्याचं समोर आहे. कारण माहीममधून विधानसभा लढणारे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्या विरुद्ध उद्धव ठाकरे आणि अमित यांचे चुलत भाऊ आदित्य ठाकरे प्रचार करणार नाहीत. माहीममध्ये उद्धव सेनेचे उमेदवार महेश सावंत रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी उद्धव आणि आदित्य माहीममध्ये फिरणार नाहीत.
उद्धव आणि आदित्य यांच्या प्रचार दौऱ्याचं वेळापत्रक समोर आलं असून या दोघांपैकी कुणाचीही सभा अथवा प्रचार दौरा माहीममध्ये होणार नाही. त्यामुळे काका पुतण्याला छुपी मदत करत आहेत अशी चर्चा होतीये. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्यात. या प्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. याआधीही सलमान खानला लॉरेन्स गँगकडून अनेकदा धमक्या आल्या आहेत. हे प्रकरण ताजं असतानाच आता शाहरुख खानला देखील धमक्या आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्यात. सध्या या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. एकीकडे सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सातत्यानं धमक्या दिल्या जातात, तर दुसरीकडे आता शाहरुख खानलाही धमक्या आल्यात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा धमकीचा कॉल फैजान नावाच्या व्यक्तीनं केला होता, जो रायपूरचा रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. फैजान नावाच्या व्यक्तीने शाहरुख खानला धमकीचा कॉल केला होता. त्याचा कॉल ट्रेस केला असता तो रायपूरचा असल्याचं निष्पन्न झालं. आता पोलिसांचं पथक रायपूरला रवाना झालंय. सलमान खान नंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्यात. मोबाईलवर धमकी मिळाल्यानंतर शाहरुख खानच्या टीमनं तक्रार दाखल केली आहे. तक्रार मिळताच मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. ANIच्या वृत्तानुसार भारतीय दंड संहिता BNSच्या कलम 308(4), 351(3)(4) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. ज्या क्रमांकावरून धमकी देण्यात आली आहे तो क्रमांक छत्तीसगडमधील फैजान नावाच्या व्यक्तीच्या नावावर आहे. नंबर ट्रेस होताच मुंबई पोलीस रायपूरमध्ये पोहोचले.